हाय, नमस्कार. तुम्हाला भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सांगायचं तर कसं आहे माहिती आहे का, ईदभट्टीवर असल्यामुळं काय सुचत नाही, म्हणून उशिरा आपल्या असं तर इकडं मस्त असं वातावरण आहे, बघू शकताय. इथं विहीर आहे, हे बघा, ही आपली भट्टी. तर म्हणलं चला आज काल रविवार होता, बाजार ही केला. ही बिहारीचं आहे, ती एका दिवसाचं आहे, त्यांचं नवीनच आहे. ती ही 2 दिवसाचं आहे, असं 4-5 दिवसाचं आहे त्यांचं ही. आणि इथं मस्तपैकी शेवग्याचं झाड, पेरूचं झाड, आणि खाली पण जागा आहे. किती भारी आहे ना वातावरण. आणि हे बघा माती, हे अशी माती आहे, बघू शकताय तुम्ही. ही अशी माती आहे. तर तुम्हाला मी थापलेलं दाखवते. म्हणलं चला, लय दिवस झालं ब्लॉग काय हे नाही. तर आमच्या इथं आले, म्हणजे आता उद्या सक्रात असल्यामुळं गारा केला नाही. आता मी भाळवणीला जाणार आहे, म्हणलं त्याच्या आधी एक ब्लॉग तर बनवावं म्हटलं. तर हां, ही एका दिवसाचा या, एवढं एका दिवसाचं आहे. हे सगळं खालचं दिसतंय ते तुम्हाला इथं. ही एका दिवसाचं इथनं जे आहे, ही खालची आहे ना, इथनं जे आहे हे उभा केलेलं आहे. 3 फड आहेत. ही एक आहे, ही एका दिवसाचा आहे. ते उभा केलेलं एक दिवसाचं आहे. तर का खडंग्या पडल्या त्या, बघू शकताय. ती तुम्हाला दाखवते आधी. खडंग्या पडल्या त्या म्हणजे उचलले त्या आणि वरच्या पडल्या त्या वाटतं. लुसकाने आहे का नाही आमचे, सांगा बरं. हां, फोडले ते बी मालकाने. हो का, हो का, बघू शकताय किती लुसकान झाली. इथं टेम्पो भरायला लावला होता ना त्यांनी, आणि जागा कमी पडत असन त्यांना, म्हणून ती चाकच गेले याच्यावर. ते वरनं पडल्यात, इथल्या उचलल्यात, किती लुसकानी आहे. हां, एक थापायचं म्हणलं तरी जीवावर येते माणसाच्या. आता हे सगळे मी मापात धरायला लावणार आहे मालकाला. हो का, वल्याच आहे ते इथं गारव्याला सावलीनं. हे सगळ्या इटा मी त्यांना हे करायला लावत असते. मग 4-5 इटा तरी नुकसान झालं तर किती अवघड होते परिस्थिती, किती अवघड आहे सांगा बरं. तसं मालक चांगला आहे, त्याच्याकडून झालंय म्हणल्यावर करून देईन. आणि ही एका दिवसाचं आहे, म्हणजे त्या तिथनं जी ती खालची बसर पडायला दिसते का, ही एक, ही 2, आणि ही 4, ही 3 आहे, आणि ही 4 आहे. ही एका दिवसाचं आहे, बघू शकताय तुम्ही. ही एका दिवसाचं थापलंय आम्ही. 2000, 3000, 2500 असा माल पडतोय, बघू शकताय. आणि ही काय इथं खड्डा आहे, त्या खड्ड्यात सगळं टाकायचं. कुत्री ही चालत जाते, ती आता बंद आहे. आणि ही ताडपत्री आहे का नाही, त्याच्यावर चिखल घ्यायचा बदा. आता मी गेले त्या, म्हणून म्हणलं ब्लॉग बनवावं. तर ही अशी भटी आहे बघा, बघू शकताय तुम्ही. मस्त असं वातावरण आहे. सध्याला तर 2च गारकरी, एक बिहारीने एक आम्ही. पण सांगायचं तर मला तुम्हाला इटा दाखवायच्या तर, पण थापताना घाईने थापावं लागतंय, ऊन होतंय. आणि तसं 3ला उठलं का नाही, 9-10ला तर होतोय चिकन. तिथनं परत आंघोळ्यान पांघोळ्यान जेवणं पिवणं 12 चौकशा लय असतंय की मग. आणि आता मला भाळवणीला जायचंय, दीक्षाचा फोनवर फोन यायला लागले. दीक्षाला सुट्ट्या आहे त्या 4-5 दिवस. मग मी या लवकर रोकड्याची जत्रा आहे ना माळेगाव, उद्या. आज छबिन आहे, उद्या शेळी जत्रा आहे. उद्या जायचंय. बहिणी पण बोलवायला लागली या उद्या. आता निवद ही आता करून न्यावं लागल, आणवीला न्यावं लागल, पाया पडवायला. जर वर्ष जातो तर केलंय मी टमटम, बघू आता काय होतंय. आणि हे सगळं दुखायला लागलंय, असं कणकणी आल्यासारखं झालं. एक दिवस बंद असलं ना, आजारी पडल्यासारखं वाटत या. तर बघू, मालक गेल्यात गावात, येतो म्हणले सोडवायला. मग आता सोडत नाही, इथनं किती 8 किलोमीटर तर आहे.
म्हणजे इतकं ना आमचं भाळवणी जेवूर इतकं आम्ही बाजारला जातोय असं लांब आहे. तर म्हणलं बघू आता काय होतं, कधी मालक येतो आणि कधी मी जाते. आमच्या इथला आज सोमवार बाजार असतो, तसा बाजार मी कालच केलाय, रविवारी इथनं आणलाय. आणि त्या तिकडे द्राक्षाची बाग दिसते का तुम्हाला, त्या राखाच्या तिकडे बघा, द्राक्षी पण जवळच आहे यंदा खायला. तर खूप आनंदात आहे मी. आणि लेकरांना बानूला आणायचं एकच कारण आहे, नाही आणायचं एकच कारण आहे की इथं मला वेळ लागतंय, इथनं परत बानूला टायमिंगला जेवायला लागतंय. म्हणून त्यासाठी बानूला म्हणलं, आईला म्हणलं तू सांभाळ. मस्तीला होत नाही, पण आता नाही इलाज आहे, काहीतरी गोष्टी करावाच लागते त्या, बरोबर आहे का नाही. आता घर तर बांधणारच आहे मी, काय पण करू. जत्रा झाली, जत्रेच्या आत किंवा बाहेर मी घर बांधायला चालू करणार आहे. तसं मला ईट देतो म्हणले, सिमेंट टाकतो म्हणले, पत्र देतो म्हणले, ओळखीची दुकानं आहे ती त्यांची, सगळं नेऊन टाकतो म्हणले. आणि तुम्ही मिस्त्री बघा, मिस्त्री एक दोन बघायचं आणि JCB लावायचं आणि ती सगळं काढायचं. पहिलं संडास बाथरूम करते, कारण लय अवघड चाललंय संडास बाथरूमाचं. तर अजून एक हेड्याव बनवते मी, आणि हेड्याव आवडला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि भावा बहिणींनो, पुन्हा एकदा तुम्हाला माझ्या परिवाराकडून संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी संक्रांत काय बनवत नाही, पहिली गोष्ट, कारण जे माणूस आपल्याला कष्ट, जशी लेकरं झाल्या, जसं कष्ट करून मी लेकरं जगवल्यात, तसं मी त्या माणसाच्या नावाने वंसावा असं मला वाटत नाही. पण ही घालायचंय म्हणून घालायचंय नावाला, लेकरांसाठी घालायचंय, बाकी काय नाही. तर अजून एक हेड्याव बनवणार आहे, आणि ते खास असणार आहे, आणि कुणासाठी असणार आहे हे बघायला विसरू नका. बाय.